महापोलवर चर्चा म्हणजे सर्व माध्यम संस्थांमध्ये किंवा एक्झिट पोल्स एजन्सीजने दिलेल्या पोलवरचा महापोल पुढारी न्यूजवर आपण पाहताय आणि यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत आहेत तुळशीदास भोईटे, पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक, सचिन परब जे पुढारी न्यूजचे सल्लागार आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत, सचिन अहिर सुद्धा आलेले दिसत आहेत, शिवसेनेचे वरिष्ठ नेते, त्याचप्रमाणे मधु चव्हाण आहेत भाजपचे नेते, याशिवाय सिद्धार्थ कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते, महेश चव्हाण सुद्धा आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे. सगळ्यांचं स्वागत. फक्त सुरुवातीला आपण ग्राफिकल नवीन न्यूज पुढचा जे ॲनालिसिस आहे या विश्लेषणाचं, या सगळ्या टक्केवारीचं जे विश्लेषण आहे ते पाहूयात आणि पुढे जाऊया. शिवसेना कुणाची हा पुढचा मुद्दा आहे आपला. शिवसेना कुणाची काय आहे अंदाज? विविध एजन्सीचं काय म्हणणं? इलेक्ट्रोल एजने सांगितलेले शिंदेची शिवसेनेला 26 कोणाला किती जागा ते पाहतो. इलेक्ट्रोल एजला मध्ये शिंदेची शिवसेना 26, ठाकरेंची शिवसेना 44, पोल डायरी 27 ते 50 शिंदेची शिवसेना, 16 ते 35 ठाकरे, चाणक्य 48 पेक्षा जास्त जागा शिंदेच्या शिवसेनेला, ठाकरेंची शिवसेना 35+, आणि मॅट्रिक्सच्या अनुषंगाने शिंदेची शिवसेना 37 ते 45, ठाकरेंची शिवसेना 21 ते 39. म्हणजेच याच्यामधला फक्त इलेक्ट्रोल एजचा जर का सर्वे सोडला तर बाकी सगळ्यांमध्ये शिंदेची शिवसेना वरचढ दिसते. मी हा मुद्दा आता घेऊन जातोय सचिन अहिर यांच्याकडे. सचिन अहिरजी, या सर्वेकडे, एकूण सर्वेबद्दलही तुमचं मत द्या, तुमच्यापर्यंत सगळे आले असतील, आणि त्यातलं जे शिवसेनेबद्दलचं निरीक्षण आहे दोन्ही शिवसेनेबद्दलचं त्याबद्दल सुद्धा. अहिरजी. एक तर तुम्ही बघितलं असेल की मागच्या वेळी पण देखील लोकसभेमध्ये सर्वेस जे आलेत आणि त्याच्यातले काय फॅक्च्युअल आली, अर्थात जे आपण त्याचा अनादर करण्यात अर्थ नाही, कारण आपण त्याच्यावरतीच आपण चर्चा करतो हायपोथेटिकली हा विचार करून, जरी हे खरं असेल तर. बरं, पण तुम्ही बघितलं असेल की अनेक सर्व्हेसमध्ये मिक्स सर्व्हेस पाहायला मिळत आहेत. मग ओव्हरऑल महाविकास आघाडीला काही ठिकाणी एज आहे, काही मेजर ठिकाणी एज नाही दिसत आहे. महायुतीला मोठ्या प्रमाणावरती आघाडी दिसताना आपल्याला पाहायला मिळते. तीच परिस्थिती एकंदरीत शिवसेना पक्षाच्या बाबतीतली पण कम्पॅरेटिव्हली शिंदे गटाची केली तर दिसते. पण आपण जर ओव्हरऑल जर बघितलं असेल की जी ग्राउंड रिएलिटी आहे ती फार वेगळी आहे. बरं. लोकसभेमध्ये पण जी नरेटिव्स डिसाईड्स केल्या गेल्या होत्या, त्या अनेक मुद्दे आलेत. मग नकली संतान, त्या व्यतिरिक्त भटकती आत्मा, हे सर्व झालं. हे नरेटिव्ह जाणून बुजून एक ज्याला आपण बोलतो ना, पूर्ण प्लॅनिंग करून घेऊन ती केली गेली होती. आपण जर बघितलं असेल की यावेळी पण देखील महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये विकासाचे मुद्दे होते. म्हणजे महायुतीने आपल्या लाडकी बहीणची योजना ठेवली, अनेक विकास कामं आम्ही केलेले आहेत राज्यामध्ये, आम्ही असं करू तसं करू, ह्या ज्या सर्व त्यांनी सांगण्याचं काम त्यांनी केलं. बरं. आणि त्याला काउंटर म्हणूनच ठीक आहे, जे चांगलं केलं ते त्याला चांगलं बोललं पाहिजे, जे अयोग्य झालं ते अयोग्य झालं पाहिजे. कशी शेतकऱ्यांची परिस्थिती होती, काय राज्याची कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आहे, लाडकी बहीण योजना एका बाजूला आहे पण ती बहीण सुरक्षित केणे, हा नरेटिव्ह आम्ही आमच्याकडं ठरवण्याचं काम केलं आणि आम्ही काय करणार हे वचननामेच्या माध्यमातून देण्याची भूमिका घेतली. बरं. पण एकंदरीतच ही निवडणूक परत बटेंगे आणि कटेंगे ह्याच्यामध्ये झालं. त्यावेळी महायुतीतलेच असलेले घटक पक्षांनी सांगितलं की नाही, हे याबद्दल आमचं आक्षेप आहे, आम्ही काय या मताशी सहमत नाही आहोत. मग देशाच्या पंतप्रधानांना येऊन सांगावं लागलं की एक है तो हम सेफ है. एवढं असताना पण देखील शेवटच्या एक दिवस अगोदर धर्मयुद्धाची पण चर्चा झाली. हो. तर ही निवडणूक खऱ्या अर्थाने विकासाच्या मुद्द्यावरती न नेता ह्याला परत जातीवाद निर्माण करण्याचं काम केलं. तर माझे मित्र आदरणीय मधु चव्हाणजी बोलत होते, मी ऐकत होतो. त्यांनी विश्लेषण करण्याचं काम केलं. पोलरायझेशन ऑफ वोट, अर्थात आम्ही त्यांच्याबरोबर शिवसेना युती म्हणून आम्ही ज्यावेळी राहिलो त्यांच्याबरोबर, तर आम्हाला ह्याच्यावेळी ते माहीत आहे की ज्यावेळी भाजपला आपल्या अस्तित्वाचा धोका निर्माण होतो, सत्तेतून आपण दूर जातोय, म्हणून ते राम मंदिरचा मुद्दा घ्यायचं, हिंदुत्वाचा मुद्दा घ्यायचं, हे सर्व मुद्दे ते घेत आलेले आहेत. अर्थात त्यावेळी आम्ही त्यांच्याबरोबर होतो म्हणून आम्हाला त्याच्यातली जास्तीची माहिती आहे. पण आता जे नरेटिव्ह सेट्स करण्याचं काम जे केलेलं, आणि एक गोष्ट आपण हे का विसरून जातोय की महाआघाडीमध्ये काँग्रेस हा घटक आहे, राष्ट्रवादी हा घटक आहे. स्वाभाविकच आहे की त्या घटक जो सेक्युलर विचाराचा असल्यामुळे
बरं. त्यांना पडणारी मतं ही पडतायतच आहेत. मग तो मुस्लिम समाजाची मतं पडत असतील, दलितांची पडत असतील, ओबीसीची असेल, बरं. तर ते या अगोदर मिळत नव्हते अशातला भाग नव्हता. या अगोदर देखील मिळत होती. आणि आज त्यांच्या महायुतीमध्ये जो राष्ट्रवादीचा पक्ष आहे तो सर्व सांगतोय की आम्ही सेक्युलर विचाराचे आहोत. बरं. नवाब मलिक सारख्या मुस्लिम समाजाच्या लोकांना प्रतिनिधी देण्याची भूमिका त्यांनी ठासून घेतली. भारतीय जनता पार्टीचा विरोध असून पण एक नाही 2-2 सीट्सवरती त्यांनी एबी फॉर्म देऊन साधा भारतीय जनता पार्टीला त्याला विरोधी करता आला नाही. विरोध केला तरी देखील त्यांना थांबवता आलं नाही. ही दुर्दैवी अवस्था आहे. मग हे नरेटिव्ह ज्यावेळी झाले त्यावेळी ग्राउंड रिअलिटीमध्ये सिच्युएशन वेगळी आहे. एक नक्कीच आहे, एकच मिनिटं मी घेईन, की जिकडे ट्रायंग्युलर फाईट झालेली आहे तो फार विश्लेषणाचा विषय राहणार आहे किंवा तिकडे आपल्याला काही सरप्रायझिंग रिझल्ट्स आपल्याला मिळू शकतात. कारण ट्रायंग्युलर फाईट्स हे पुरस्कृत महायुतीतले काही महानेत्यांनीच केलेले आहे. बरं. मी काही उदाहरणं देऊ शकतो पण त्याच्यासाठी तेवढा वेळ नाहीये. आणि मग काही महायुतीच्या लोकांनी भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध दिलेले आहेत, काही शिंदे गटाच्या विरोधात दादाच्या राष्ट्रवादीने दिलेले आहे. हे आता कोणाला त्याचा फायदा मिळतोय आणि नुकसान होतोय. अर्थात त्यामध्ये काही भागांमध्ये आम्हालाही त्याचं नुकसान होऊ शकतो. कारण काही काँग्रेसने पण काही ठिकाणी मैत्रीपूर्व लढाई परस्पर करण्याचं काम केलेलं आहे. ते ह्या सर्व फॅक्टर्स आहेत. मला वाटते ते बारकाईने जे सर्व्हेच्या नंतर आपल्या नजरेत आलेले आहेत किंवा आता ग्राउंडवरती आलेले आहेत हे खूप बघावं लागेल. आणि मगच मला असं वाटते त्याच्यातलं विश्लेषण करून किंबहुना त्याचे रिझल्ट्स आपल्याला अंतिम स्वरूपात पाहायला मिळतील. पण एक गोष्ट नक्की आहे की एक मूड जे दिसतोय लोकसभेच्या नंतर करेक्टिव्ह मेजरमेंट्स खूप घेण्याचं काम महायुतीने जरी केलं असेल पण परसेप्शन जो लोकांमध्ये की नाही आम्हाला यांना बदलायचं आणि हा मतदार का एक दिवसांमध्ये हा ठरवत नाही. बरं. हा खूप अगोदर ठरवतोय. मला वाटते लोकसभेचा ट्रेंड जर राहिला तर निश्चितपणे फार इझिली आम्ही मेजॉरिटीमध्ये जाऊ. जर लोकसभेचा मूड आणि ट्रेंड नाही राहिलं आणि स्विंग थोडा वर खाली असला आणि जे करेक्टिव्ह मेजर्स महायुतीने घेतले असेल मग ती लाडकी योजना किंवा वेगवेगळ्या योजनाच्या माध्यमातून असेल तो जर असेल तरी देखील महायुती कुठे सेफ झोनमध्ये नाही. महाविकास आघाडी आणि महायुती ह्याच्यामध्ये काटेकी टक्कर आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल. आम्हाला असं वाटते ग्राउंड रिअलिटी पाहिल्यानंतर लोकांना परिवर्तन पाहिजे. कारण लोकांनी 2-2.5 वर्षा अगोदर कशा पद्धतीने शासन ला घेऊन जाण्यात तोडण्याचं काम केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये कशी संस्कृती केली, आमदारांचे जी बॉडी लँग्वेज आहे लोकप्रतिनिधी कसा असावा ही मूलभूत व्याख्या जी दुर्दैवाने बदलली गेली आणि महायुतीतल्या आमदारांची संख्या त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. भाजपची कदाचित नसावी. एक ह्या सर्व गोष्टी पाहता मला असं वाटते महाविकास आघाडीला एक चांगला एज मिळेल. आणि विशेषतः विदर्भमध्ये सोयाबीन असेल किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न हे खूप मोठ्या प्रमाणावरती होते. अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. विरोधी पक्ष नात्याने देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे दिलेलं आश्वासन किंवा केलेली मागणी सत्तेमध्ये 2 वेळा लोकांनी त्यांना दिल्यानंतर पण त्या मागणीला ती पूर्तता करू शकली नाही. हे जे व्हिडिओज व्हायरल जे होत होते किंवा लोकांमध्ये जो जनमत होता विदर्भाने जर ट्रेंड चेंज केलं तर मला असं वाटते आम्ही फार महाविकास आघाडी म्हणून फार मोठ्या प्रमाणावरती लीड आम्ही क्रॉस करू असं मला वाटते. तिकडे मात्र जर तसेतला जर निर्णय मिळाला नाही तर एज हे दोन्ही पक्षाला ज्याला आपण म्हणतो काटेकी टक्कर होण्याची शक्यता नकारता येत नाही असं माझं ग्राउंड रिअलिटीचं एकंदरीत सर्वेक्षण आहे. पण जे आता अंतिम स्वरूपात येईल ते आपल्याला बघावं लागेल. आपल्यासोबत पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे सुद्धा आहेत, सचिन परब सुद्धा आहेत आमचे सल्लागार आणि वरिष्ठ पत्रकार. भोईटे सर तुम्हाला काही याबद्दल विचारायचे बोलायचे सचिन अय्यर सरांशी? नाही, मला असं वाटतं की एक मुद्दा यात आपण लक्षात घेतला पाहिजे. सचिन अय्यर त्या विषयाकडे जाऊन स्पर्श करून थांबले. त्यांनी योग्य शब्द वापरला, ग्राउंड रिलेटिव्हला. शेवटी प्रसन्न मला असं वाटतं आपण पत्रकार सुद्धा फिरतो, लोकांमध्ये जातो, मात्र राजकीय नेते जेवढं निवडणुकीचं अंतरंग जाणतात, लोकांमध्ये वावरतात, त्यांचे अनेक निरीक्षणं हे कोणत्याही एक्झिट पोलपेक्षा जास्त प्रभावी असतात. असं ॲक्युरेट म्हणणार नाही मी, पण तो बऱ्यापैकी आपल्यापेक्षा चांगली असतात. म्हणजे जो मुद्दा आहे ना, मगाशी जे आपण आकडेवारी दाखवली मतांच्या टक्केवारीच्या, 41% महाआघाडी, 42% महायुती आणि 17% अदर्स इतर, या निवडणुकीतला याच विषयाकडे मी म्हणतोय की स्पर्श करून सचिन अय्यर थांबले. त्यावर त्यांनी इतरांनी बोलावं असं मला वाटतं. कारण लोकसभेला 0.2 to 3.3 एवढा अवघा, एवढा खूपच मायक्रो डिफरन्स होता.
लाडकी बहीणमुळे किमान 2% मतांचा जरी फायदा झाला असता तरी सुद्धा महायुती महाआघाडीवर बाजी मारताना दिसली असती असं त्यावेळीच बोललं जात होतं लाडकी बहीणच्या लॉन्चिंग नंतर. कारण मध्य प्रदेशात लाडली बहीणच्या रूपाने ही योजना गेम चेंजर ठरली. आता इथं एक मेख जी आहे 17% दडलेली, आपण ते एक लक्षात घेतलं पाहिजे. 2019ला सुद्धा वंचित आणि इतर पक्षांची मतं मिळवली असती तर 16-17% इतरांचा आकडा जात होता. यावेळी वंचितचा तेवढा मोठा नसणार आहे. यावेळी अपक्ष मोठ्या प्रमाणावर आहेत. विक्रमी संख्येने अपक्ष, त्यामुळे अनेकांना 1995ची आठवण झालेली प्रसन्न. मुद्दा माझा हा आहे की एवढे 3 आघाड्या त्यावेळी परिवर्तन महाशक्ती ती सुद्धा मतं काही प्रमाणात तरी खाईल. इतर जे पक्ष उभे राहिलेले आहेत MIM पुन्हा आपल्याला अगदी वंचितची मतं कमी झालेली असली लोकसभेला तरी सुद्धा अगदीच त्यांना आपण राईट ऑफ करू शकत नाही. तोच प्रकार मनसेच्या बाबतीत आहे, त्यांनाही राईट ऑफ करू शकत नाही. हे सर्व वेगवेगळे पक्ष आणि विक्रमी संख्येने उभे ठाकलेले अपक्ष ही जी मतं खातील याचा नेमका काय परिणाम होईल. सचिन अहिर, मधु चव्हाण यांच्यासारखे आणि इतर आपले मान्यवर पाहुणे यांनी यावर बोलावं असं मला वाटतं. प्रसन्न जरूर. सचिन अहिरजी, एक बाकीच्या गेस्टकडे जाण्यापूर्वी सचिन अहिरजी, याच्यातला एक मुद्दा जाणवतोय की आकड्यांचा फरक असेल, पण एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना इज हिअर टू स्टे आणि त्यांना प्रतिसाद जेवढं अजित पवार आणि शरद पवारांमधला फरक दिसून आला लोकसभेला सुद्धा किंवा आताच्या सुद्धा सर्वेजमध्ये दिसतोय, ज्यामध्ये शरद पवारांना अपर हँड आहे, ते जास्त यशस्वी आहेत. इथे मात्र शिंदे तेवढा जोर लावून धरलेले आहेत. जागांचा कमी फरक जरी झाला तरी सुद्धा एनटीटी म्हणून तो फरक अगदीच 5-25 अशा लेवलला नक्की जाणार नाही. यामुळे एका नाजूक प्रश्नाला हात घालावा लागतो की शिवसेना जशी, म्हणजे शिवसेना कोणाची याच्याऐवजी ह्या प्रश्नाचं उत्तर आता शिवसेना दोन्ही नेते अशा लेवलला जाते की काय, असं चित्र पोलमुळे तरी वाटतंय. या बाबतीत काय म्हणाल? एक मला जे जाणवलं, जे लोकसभेमध्ये आपण पाहायला मिळतात, मला असं वाटतं त्यातला ट्रेंड्स पण कदाचित बदली करू शकतो. पण आपण जर फक्त चर्चेसाठी जर आपण विश्लेषण करायचं जर झालं तर नक्कीच शिवसेनेचं शिंदे गटाचा फायदा भारतीय जनता पार्टीला किती झाला त्यापेक्षा भारतीय जनता पार्टीचा फायदा शिवसेनेला झालेला आहे. शिंदे गटाला हे नकारता येणार नाही. कारण तुम्ही त्यांचे जर कोकणातले कॉस्मोपॉलिटन पॉप्युलेशन्स आणि जर बघितले तर जिकडे जिकडे बीजेपीचा एक ठराविक मतदार जो आहे तो त्यांच्यावर शिफ्ट झालेला हा प्रामाणिकपणे आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे मी उदाहरण मावळचं देईल तुम्हाला. पिंपरी चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी नसती तर लोकसभेमध्ये त्यांचा खासदार निवडून येऊ शकला नसतं. कारण खाली कोकणामध्ये ते मायनस होते, वरती त्यांनी 1-1.25 लाखाची लीड घेण्याचं काम केलं आणि त्याचा बीजेपीचा जो पोलरायझेशन जो वोट होता लोकसभेमध्ये, आता तो ट्रेंड राहतोय की नाही राहतोय त्याला कारण असं आहे कारण त्यावेळी लोकसभा डोळ्यासमोर होती. नरेंद्र मोदींना देशाचे पंतप्रधान करायचं म्हणून त्याचा फायदा त्यांना मिळाला होता. आता मात्र इंडिव्हिज्युअल कॅन्डिडेट वरती येणार आहेत. शिंदेना मुख्यमंत्री मिळेल नाही मिळेल, त्यांना करायचं नाही करायचं हा दुय्यम मुद्दा आहे. पण ते जे लोकप्रतिनिधी इंडिव्हिज्युअल जे राहिलेले आहेत आणि त्यांनी एका प्रकारे खोके घेऊन ते गेलेले आहेत, हा जो नरेटिव्ह झालेला आहे तो नरेटिव्ह मध्ये तो जो असलेला संबंधित उमेदवार तो कशा प्रकारे लोकांसमोर जाणार आहेत किंवा काय जाणार आहे हे बघावं लागेल. आणि त्या नरेटिव्हमुळे पारंपरिक असलेला RSSचा मतदार किंवा बीजेपीचा मतदार तो त्यांच्याबरोबर राहणार आहे की नाही राहणार आहे. म्हणजे मी उदाहरण देऊन काही तुम्हाला मतदारसंघ पण सांगू शकतो, पण ते काय आजच्या चर्चेचं विश्लेषण नाही. पण मी म्हणजे ऑन रेकॉर्ड हे बोलू शकतो, पारंपरिक RSS पारंपरिक बीजेपीच्या विचारधारेला मांडणारा जो मतदार आहे त्यालाही या प्रकारची जी संस्कृतीने काम केलेले ते तिकडचे भागाचे जे आमदार जे शिंदे गटाचे जे बीजेपीच्या मदतीवर निवडून आले त्यांना साथ द्यायची नाहीये असं ग्राउंडवरती आम्हाला पाहायला मिळाला. अनेक लोक बीजेपीचे जसं लोकसभेमध्ये कार्यकर्त्याचा कॅडर तिकडे उभा नव्हता, आजही तसं कॅडर नाही. आणि म्हणून तुम्ही बघा ना, बीजेपीच्या लोकांना आपल्या कॅडरला समजवायला बाहेरच्या राज्यातून हजारो कार्यकर्ते किंवा संघ प्रचारक हे आणावे लागले या राज्यामध्ये. या अगोदर मला असं आठवत नाही, म्हणजे परवाच्या दिवशी तर मुंडेताईंनीच त्याचा जाहीर केलं की 96,000 लोक आलेले. पण काय काय ठिकाणी जिकडे मी स्वतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघत होतो 56 दिवस लोक येऊन राहिलेले आहेत, काहींच्या घरात राहिलेत काय राहिलेत आणि शेवटी ते एक्सपोज होताना पाहायला मिळेल.
आणि सर्व इतर राज्यांमधले आलेले आहे. याचा अर्थच असा आहे की यावेळी त्यांना त्यांच्या कॅडरवरती पण तो विश्वास नव्हता, म्हणून त्यांना ती फळी आणावी लागली. आता त्याचा फायदा किती त्या कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे, किती नाही केलेलं आहे. आता अनेक कार्यकर्त्यांबरोबर ज्यावेळी आम्ही संवाद केला त्यांनाही असं वाटायचं की 105 आमदार आमचे, आणि हे आमच्या आमदारांना किती लोकांना मंत्रिपद मिळाले, काय ही सत्ता आम्हाला मिळते, फायदा आहे किती आम्हाला आमच्या आमदारांना फायदा मिळतोय, आम्हाला किती मिळतोय, आणि हे निवडून आलेले आमदार हे आम्हाला कुठे टिकवत आहेत, आता आम्हाला संपवलंच निघालेलं आहे. असं खाली ग्राउंड जे वरती जे कॅडर जे आपल्याला बघावं लागेल याचा पडताळा तसा प्रत्यक्ष 23 तारखेला येतो का सचिन अय्यरजी? अर्थातच तुम्ही स्वतः एकदम मोठे नेते आहात आणि ग्राउंड लेवलला काम केलेले कार्यकर्ते राहिलेले आहेत, त्यांची निरीक्षणं नक्की महत्वाची असतील. मी फक्त मधु चव्हाण आणि महेश, मला मधु चव्हाणजी मी येतो तुमच्याकडे. मी बराच काळ फक्त मी महेश चव्हाणांकडे जाऊ शकलो नव्हतो, त्यांच्याकडे जातो आणि येतो तुमच्याकडे. मधु सर मी येतो तुमच्याकडे, मधु सर तुमच्याकडे येतो, फक्त महेश चव्हाणांकडे मी एकदाही गेलेलो नाही, त्यामुळे त्यांच्याकडे जातो, नाही तर काकड्यांप्रमाणे ते पण नाराज होतील, त्यामुळे मी त्यांच्याकडे जातो. महेश चव्हाणजी सॉरी मी तुमच्याकडे येऊ शकलो नाही, कारण सचिन अय्यरचा मला जास्तीत जास्त वेळ आधी पहिल्यांदा घ्यायचा होता. माझा आपल्याला प्रश्न आहे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा शरद पवार तुमच्या चांगल्या दिसत आहेत या सगळ्या सर्वेमध्ये, मात्र महाविकास आघाडीला सत्तेच्या जवळ जाताना दिसत नाही. आपली प्रतिक्रिया? डेफिनेटली, पण त्याआधी मला मधु चव्हाण साहेब आता जात आहेत, तर त्यांनी केलेल्या एका वक्तव्याबद्दल मला थोडंसं या विषयी बोलायचं आहे. मला म्हणजे त्यांनी मांडलेल्या मताचा पूर्ण आदर राखत मला हे सांगायचं आहे की त्यांनी जे वक्तव्य केलं ते मला थोडंसं दुर्दैवी वाटतंय. ते जे म्हणाले की आम्ही ह्या निवडणुका बटेंगे तो कटेंगेवर घेऊन आलो, हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात संतांच्या विचारवंतांच्या भूमीमध्ये जर निवडणुका जिंकण्यासाठी बटेंगे तो कटेंगे या गोष्टीचा सहारा घ्यावा लागत असेल भाजपासारख्या इतक्या मोठ्या पक्षाला, तर ते खरंच दुर्दैवी आहे असं मला वाटतं. बघा, हिंदुत्व हा विचार असणं याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये. त्यांचं हिंदुत्वाचा त्यांची विचारधारा आहे, त्यांनी त्याचा प्रचार करावा, त्याचा आधार घ्यावा निवडणुका जिंकायला. पण बटेंगे तो कटेंगे आणि हिंदुत्व या दोन वेगळ्या गोष्टी आहे, त्याच्यात गल्लत करता कामा नये. बटेंगे तो कटेंगे मध्ये तुम्ही हिंदुत्व दाखवत नाही आहात, तुम्ही हिंदूंना घाबरवताय, की तुम्ही त्यांना इतिहासाचा दाखला देताय की जर तुम्ही वाटले गेलात तर तुम्ही कापले जाल. आता शब्दशः अर्थ घेऊ नका कापले झाला, पण कटेंगे याचा मराठीतला मी अनुवाद करायचा प्रयत्न केला तर हे चुकीचं आहे. हे असं वागणं जेव्हा तुम्ही त्यांच्या इकडे विश्वगुरूंसारखे, ज्यांना ते विश्वगुरू म्हणतात, ज्यांच्या नावावर ते म्हणतात की आम्ही फक्त विकासाचं सोडून दुसरं काही राजकारणच करत नाही, तर विकासावर बोलण्याच्या ऐवजी ते जर ह्या गोष्टी करत असतील तर हे खरंच दुर्दैवी आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी जे सांगितलं की एक नॅरेटिव्ह महाविकास आघाडीने सेट करायचा प्रयत्न केला होता लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेला, संविधान वाचवणं किंवा जर भाजपला 400 पेक्षा जास्त मिळाल्या तर संविधान हे बदलतील, त्याच्यावरही मला बोलायचं आहे की हा फेक नॅरेटिव्ह आम्ही क्रिएट केलेला नव्हता. त्यांचे लोक हे असं बोलले होते, पब्लिक डोमेन मध्ये त्यांचे व्हिडिओज वगैरे, त्यांची वक्तव्य अवेलेबल आहेत. आणि दुसरी गोष्ट, बेंबीच्या डेटापासून ओरडून भाजपचे सर्व नेते प्रधानमंत्र्यांसहित हे सांगत होते की आम्ही बदलणार नाही आहोत घटना, हे चुकीचं आहे, फेक नॅरेटिव्ह पसरवला जात आहे. तरी सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेने हे ऐकलं नव्हतं. तर महाराष्ट्राच्या जनतेच्या विवेकावर आपण संशय घेतला नाही पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, माझ्या मते हा फेक नॅरेटिव्ह त्यांनी इलेक्शन नंतर सेट केला की आम्ही जे हरलो ते यांनी घटना बदलणार, हे जे फेक नॅरेटिव्ह केलं त्याच्यामुळे हारलो, कारण त्यांना कशावर तरी पराभवाचं खापर फोडायचं होतं, तर त्यांनी हा फेक नॅरेटिव्ह क्रिएट करून हे केलं. आता तुम्ही जो विचारला तो प्रश्नावर येतो की शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब यांच्यामध्ये जो डिफरन्स दिसतोय, आम्ही सुरुवातीपासून म्हणत होतो, ज्या वेळेला अजित पवार शरद पवारांच्या चेहऱ्यावर निवडून आलेल्या आमदारांना घेऊन बीजेपी बरोबर जाऊन बसले, त्याच वेळेला आम्ही म्हणत होतो की दुसऱ्याच्या चेहऱ्यावर निवडून आलेले आमदार, दुसऱ्याच्या चिन्हावर निवडून आलेले आमदार, दुसऱ्याच्या पक्षाच्या नावावर निवडून आलेले आमदार तुम्ही घेऊन जाता त्याच्यामध्ये, आणि जेव्हा स्वतःच्या नावावर तुम्ही उभे करता आणि निवडून आणता, याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. तरी सिद्धार्थ कांबळेजी, या आरोपाला तुम्हाला आता उत्तर, जर का खरंच हा पोलचा आकडा खरा ठरला तर याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. चालतोय चेहरा तो शरद पवारांचा, लोकांचा प्रतिसाद आहे तो शरद पवारांच्या राष्ट्रवादीला, कारण चव्हाणांच्या या आक्षेपांना तुम्ही काय उत्तर द्याल? नाही, खरोखर हे चुकीचं आहे. ज्यावेळी आदरणीय शरद पवार साहेबांच्या बरोबर अजितदादा होते, तर अजितदादांचा पण हा चेहरा महत्वाचा हा महाराष्ट्राने इथं बघितलेला आहे. अजितदादाची कामाची पद्धत, अजितदादाला मानणारा आमदारांचा जो वर्ग आहे तो
फक्त पवार साहेबांच्या मुळेच निवडून आला असं म्हणता येणार नाहीत या ठिकाणी. कांबळेजी बोला, आम्ही ऐकतोय. तुम्ही म्हणताय की अजित पवारांचा पण मग जागा वाढताना का दिसत नाहीये? खरखरतोय आवाज आहे जरा पहिल्यापासून. जागा 100% वाढत आहेत. आम्ही महाराष्ट्रामध्ये एकूण 55 जागा लढतोय आणि 55 मधून आम्हाला 40 ते 45% आम्ही निवडून यायच्या आम्ही तयारी आमची झालेली आहे. तर त्यामुळे आमचा रेशो पवार साहेबांनी 80-85 जागा लढतायत आणि आम्ही जो लढतोय ते 55 सीटमध्ये आम्ही 40+ होतोय. हा पण आमचा रेशो खूप मोठा अच्छा, आहे. कमी जागांमध्ये सक्सेस रेशो तुम्ही जास्त सांगण्याचा प्रयत्न करताय. इथे आपण एक जनरल बघतोय की शेवटी कोणाच्या बाजूने प्रतिसाद येतोय. मी आता मधू चव्हाणांकडे जातो. मधू चव्हाणजी, तुम्हाला जे काही आक्षेपांना उत्तर द्यायचे होते ते बोला. मधू चव्हाणजी. नाही, पहिली गोष्ट अशी प्रसन्नाची की माझे मित्र सचिन परब म्हणाले की तुम्ही फक्त हिंदुत्व बाकी कार्यक्रम. मी सुरुवातीलाच माझ्या पहिल्या वक्तव्यामध्ये म्हणालो प्रसन्नाजी की आम्ही कार्यक्रम सांगितले का, आमच्या सगळ्या जाहिराती बघा, आमच्या सगळ्या जाहिराती बघा. हे आम्ही महाराष्ट्रात 2.5 वर्षात, त्याच्या अगोदर 5 वर्षात काय केलं हे सांगितलं. ज्या वेळेला एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न निघाला, फतवे निघण्याचा प्रयत्न निघाला. कारण सचिनजी खोटा, आता माझे मित्र म्हणाले राष्ट्रवादीचे की कटेंगे बटेंगे, तुमच्या खरं म्हणजे लोकसभेच्या प्रधानमंत्री पदाचे उमेदवार होते राहुल गांधीजी. त्या हातात घटना देऊन बोंबलत बसलं ते देशभर की 400 जागा आणायच्या आहेत, घटना बदलायच्या आहे, घटना बदलायच्या आहे, घटना बदलायच्या आहे, घटना बदलायच्या आहे. तुम्हाला एक उदाहरण देतो नाव घेऊन. मी ज्यावेळेला लोकसभेमध्ये फिरत होतो कोकणाच्या मतदारसंघात राणे साहेबांच्या, तेव्हा माझा ड्रायव्हर होता मोहिते नावाचा, माझ्या गुहागर तालुक्यातला. तो आम्ही तुम्हाला मत देणार आहोत, पण साहेब बीजेपी काहीतरी ते बाबासाहेबांचं पुस्तक बदलणार आहे म्हणून आमच्या वाडीतले कोणी लोक तुम्हाला मतदान देणार नाहीत. डॉक्टर नातूंनी काम चांगलं केले नाही, पण त्यांचे शब्द सांगतोय, नाव घेऊन सांगतोय, पण ते लोक मतदान करणार नाहीत. त्यावेळेला खोटं नॅरेटिव्ह तुम्ही पसरवण्याचा प्रयत्न केलात आणि म्हणून गेल्या 4-5 दिवसामध्ये जे फतवे निघाले त्याच्याबद्दल माननीय शरद पवार साहेब, उद्धवजी ठाकरे किंवा काँग्रेसच्या नेत्यांनी कधी सांगितलं नाही की काय तुम्ही हे धर्मांधपणा चालवलाय, आम्ही पुरोगामी आहोत. का शरद पवार साहेबांनी नुमानीच्या फतव्यांचा विरोध केला नाही, किंवा का तिकडे सगळ्यांनी कुठले रिझल्ट तुम्ही बघा, धुळ्याचे रिझल्ट बघा. 5 लोकसभा मतदारसंघामध्ये 5 विधानसभामध्ये लोकसभेची सीट त्या ठिकाणी 1,90,000 पुढे, मालेगावची पेटी फुटल्यावर पुढे. आणि मग आमच्या लक्षात आलं, होय स्पष्ट बोलतो, कार्यक्रम तर सांगत होतो आम्ही, कार्यक्रम सांगत होतो की त्या ठिकाणी आम्ही हे केलं ते केलं, परंतु जर खोट्या नॅरेटिव्हला आम्ही त्या ठिकाणी जसं काही प्रमाणात आम्हाला फटका बसला, तो बसायचा नसेल, तो पॉयझन किल्स पॉयझन या न्यायाने फतवे निघत असतील तर आम्हालाही धर्मयुद्ध करावं लागेल, हे आम्ही ठणकावून सांगितलं. नंबर 2, माझे मित्र म्हणाले की हिंदू समाजाचं काही नाही, बटेंगी ते खोटेंगे. मी इतिहासात जात नाही, एकच वाक्य सांगतो, 1200 वर्ष हा देश गुलाम राहिला, त्याचं कारण त्या वेळच्या शासनकर्त्यांनी परकीय या समाजाला वाटलं. आता सुद्धा काँग्रेसचे नेते राहुल गांधी काय सांगतात, जातनिहाय तुम्ही त्या ठिकाणी जनगणना करा, जरूर करा, पण ती जातनिहाय जनगणना झाल्यानंतर या देशातला हिंदू समाज त्या ठिकाणी राहुल गांधी आणि काँग्रेसला त्या ठिकाणी त्याचं विभाजन करायचंय, ते आम्ही करून देणार नाही. होय, काय झालं त्या ठिकाणी या देशामध्ये. मला मधू चव्हाणजी, मला एक ब्रेक घ्यावा लागेल. मी येतो, तुम्हाला भरपूर सांगायचं असेल आणि आपल्याकडे वेळ आहे आणखी. फक्त ब्रेकवर जाण्यापूर्वी 2 छोट्या अशा गोष्टी. तुम्ही म्हणालात 1200 वर्ष हा देश पारतंत्र्यामध्ये होता, त्याच्यामध्ये किमान आपली नंतर मराठीशाही सुरू झाली, जरा तेवढं आपण लक्षात घेऊयात. आणखी पण बंड झाली होती, सरसकट सगळा देश पूर्ण गुलाम वगैरे जे तुम्ही सांगायचा प्रयत्न करता तसं नव्हतं. शिवाय पुन्हा मागासवर्गीयांच्या हिशोबाने या देशाची गुलामगिरी तर 1000 वर्षांच्याही पलीकडे न्यावी लागेल, तोही एक मुद्दा आहे. आणि आणखी जाता जाता मुद्दा, जसं राहुल गांधी जाती आधारित जनगणनेची मागणी करतायत, तसे आपले आता मित्र झालेले नितीश कुमार यांनी तर सर्वे पण करून टाकला होता बिहारमधला, तेवढा फक्त एक ध्यानात ठेवला तर बरं पडेल.